नमस्कार. मागच्या वर्षाच्या लेक्चरमध्ये आपण स्पॉइल सिस्टम, लूट पद्धती आणि ह्या लूट पद्धतीची वैशिष्ट्ये आपण बघितली. सोबतच ह्या लूट पद्धतीचं समर्थन कुठल्या आधारावर करण्यात येतं ते आधारभूत मुद्दे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले. आज या लूट पद्धतीमधील दोष आज बघणार आहोत. यामध्ये या लूट पद्धतीमधील जे दोष आहेत, ह्या दोषामध्ये सर्वात महत्त्वाचं, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा दोष म्हणजे की लूट पद्धतीमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो, भ्रष्टाचाराला खतपाणी मिळतं. कारण काय? कारण या ठिकाणी प्रत्येकाचं टेन्युअर जे आहे हे फिक्स नसतं. जोपर्यंत नियुक्ती करता शिफारस करणारा हा सत्तेत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची त्या ठिकाणी नियुक्ती अबाधित असते. ज्यावेळी ह्या सत्ता बदल होतो त्यावेळी त्या नियुक्त कर्मचाऱ्याला आपल्या पदावरनं दूर व्हावं लागतं आणि या कारणाने तो कर्मचारी आपल्याकडे असणाऱ्या कालावधीमध्ये अधिक पैसा जमा करणे, सत्तेचा अमर्याद वापर करणे या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करतो. आपण बघतो की नियुक्ती करता याच्या शिफारसीने नियुक्त होणारा तो कर्मचारी हा नियुक्त होतो तो केवळ एका आधारावर, आणि तो म्हणजे त्या नियुक्तीकर्त्याची शिफारस. आणि या कारणाने नियुक्तीकर्त्याच्या मर्जीतील सर्व कामे, मग ती योग्य असो अथवा अयोग्य असो, तो कर्मचारी त्या ठिकाणी करीत असतो. सोबतच सत्ताधारी पक्षाला फायदा पोहोचविण्यासाठी जे काही बाबी कराव्या लागतात त्या बाबी या पद्धतीमध्ये कर्मचारी निसंकोचपणे करताना दिसून येतो. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे सत्ताधाऱ्याला खुश ठेवणे, आणि ह्या सत्ताधाऱ्याला या ठिकाणी खुश ठेवण्याच्या या प्रयत्नामध्ये वैध अवैध या कुठल्याही बाबीकडे कर्मचारी विशेष करून लक्ष देत नाही. तर ज्या बाबी सत्ताधारी पक्षाला फायदा मिळवून देणाऱ्या आहेत त्या सर्व बाबी या पद्धतीमध्ये करण्यात येत असलेल्या आपल्याला दिसून येतं. आणि ह्याच कारणाने प्रामुख्याने स्पॉइल सिस्टममध्ये भ्रष्टाचाराला खतपाणी मिळतं किंवा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळतं, अशी एक प्रमुख टीका या लूट पद्धतीबाबत करण्यात येत असलेली आपल्याला दिसून येते. सोबतच राजकीय पक्ष भौतिक स्वार्थाने प्रेरित होऊन निवडणुकीत भाग घेत असल्यामुळे राजकीय भ्रष्टाचार निर्माण होण्याची शक्यता असते. यामध्ये आपण बघतो की राजकीय पक्ष जे आहे हे भौतिक स्वार्थाने प्रेरित होऊन निवडणुकीमध्ये भाग घेतात आणि यामधून राजकीय भ्रष्टाचार हा
तयार होतो. तसेच नोकरांचा कार्यकाळ सत्तारूढ राजकीय पक्षाच्या कार्यकालावर आधारित असल्यामुळे या नोकरांमध्ये हवा तसा उत्साह हा या ठिकाणी दिसून येत नाही. ज्या प्रमाणामध्ये ह्या नोकरांमध्ये उत्साह असायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये उत्साह हा या ठिकाणी नोकर वर्गात दिसून येत नाही. कारण ह्या नोकर वर्गाला सातत्याने आपल्या पदच्युतीची भीती ही सतावत असते. कोणत्याही क्षणी पदावरून दूर होण्याची भीती आणि स्थायित्वाचा अभाव असल्या कारणाने या पद्धतीमध्ये आपण बघतो की कर्मचारी आणि प्रशासनामध्ये निरुत्साहाचं वातावरण जास्त तर यामध्ये बघावयास मिळतं. सोबतच या पद्धतीमध्ये अनेकदा पदांवर अयोग्य व्यक्तीची निवड होण्याची भीती ही फार मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये केवळ शिफारस संबंध, हित संबंध या आधारावर ही नियुक्ती करण्यात येत असल्यामुळे त्याची योग्यता काय आहे, संबंधित पदावर काम करण्यासाठी तो व्यक्ती या ठिकाणी पात्र आहे अथवा नाही, या बाबी या ठिकाणी बघण्यात येत नाही. तर या ठिकाणी केवळ त्या व्यक्तींची असणारे परस्पर संबंध आणि त्या व्यक्तीची उपयोगिता पक्षाच्या दृष्टीने या आधारावर त्याची त्या पदावर नियुक्ती होणे. मग अनेक वेळा अनेक व्यक्ती नियुक्त होणाऱ्या व्यक्ती ह्या त्या पदासाठी लायक पात्र ह्या नसतात सुद्धा. आणि यामुळे अनेक वेळा या पद्धतीमधून अयोग्य व्यक्तीची निवड होण्याचा मोठा धोका हा कायम संभावत असतो. अल्प कार्यकाळ असल्यामुळे थोड्या अवधीत अधिक पैसा मिळवण्याची प्रवृत्ती ही नोकर वर्गांमध्ये या पद्धतीत मोठ्या प्रमाणात दिसून येते. आज या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली, परंतु परत ह्या पदावर कार्य करण्याची संधी मिळेल अथवा नाही याची शाश्वती नसते. सोबतच त्यांचा कार्यकाळ हा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकाळाच्या सोबत असतो. सत्ताधारी पक्षाचा जर का कार्यकाळ हा त्या ठिकाणी अल्प राहिला तर या कर्मचाऱ्यांचा सुद्धा कार्यकाळ अल्प राहू शकतो. आणि या भीतीपोटी ह्या पद्धतीतून नियुक्त होणारे जे काही कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात वाम मार्गाने शक्य तेवढा पैसा जमा करतात आणि यामधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा प्रशासनामध्ये बळावत असतो. अशी ही एक खरं तर या पद्धतीतील एक मोठा दोष आहे. भ्रष्टाचार ही या पद्धतीतून निर्माण झालेली एक कीड आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
उर्वरित जे दोष आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये